जैन मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट घेऊन आलो 5व्या क्रमांकाचं. पाहता पाहता आपला 5व्या नंबरचा प्रॅक्टिस सेट आलेला आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये 20 ते 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. म्हणजे जवळपास ते 20 प्रश्न कव्हर केलेलेच असतात. तुमची पण त्या सोबत प्रॅक्टिस व्यवस्थित चालू असेल असं मी गृहीत धरतो. कारण की जोपर्यंत या गणिताला प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपला स्कोर वाढणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा स्कोर वाढेल. ठीक आहे ना. चला जास्त वेळ न घेता या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. पहिलाच प्रश्न आहे तुमच्यासमोर. मालती स्वतः जवळील म्हणते 2000 रुपये 5% दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते, तर 5 वर्षानंतर किती रुपये व्याज मिळेल? जोपर्यंत प्रश्नामध्ये असं काही म्हटलं नाही आहे कोणतं व्याज आहे तोपर्यंत आपण असं मानून घ्यायचं की ती सरळ व्याज असेल. चक्रवाढ व्याज वगैरेच्या फंडात पडायचं नाही. तिथे व्याजाचा उल्लेख चालू आहे तर सरळ व्याजचं सूत्र आला. मग सरळ व्याजचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर असते मुद्दल गुणिला काय असतं मुदत, आणि गुणिला काय असते दर, आणि भागेला काय असते मित्रांनो 100. हे सरळ व्याजचं सूत्र. ठीक आहे ना. तर आता त्याने म्हणते प्रश्नामध्ये म्हणत आहे मालती स्वतः जवळील 2000 रुपये रक्कम, म्हणजे मुद्दल जे काही आहे ती 2000 रुपये, मुद्दलाची रक्कम आहे 2000 रुपये, मुदत आहे 5 वर्षासाठी, 5 वर्षासाठी मुदत आहे, आणि 5% व्याजाचा दर आहे, भागेला काय येणार 100. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? व्याज. म्हणजेच कोणतं मिळणार? व्याज, सरळ व्याज. आता करा हे भाग. 0 ना 2 0 कॅन्सल झाले. 5 5 25, आणि 25 दोन्ही किती होतं 50, आणि 50 त्यानंतर याचा एक 0, म्हणजे किती सिंपल इंटरेस्ट राहणार? सिंपल इंटरेस्ट बरोबर किती येणार? 500 रुपये. तर 500 रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे. 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल? तर 500 रुपये व्याज मिळेल. याच्यानंतर आणखी याच्यामध्ये जर विचारलं तर रास किती? रास म्हणजे काय होते मित्रांनो? लक्षात ठेवा. आता विचारलं नाहीये. रास म्हणजे काय होते? मुद्दल म्हणजेच मुद्दल अधिक व्याज. व्याज जे काही प्राप्त झालं असेल ते. मुद्दल किती होती आपली? 2000 रुपये, आणि व्याज किती आला आपल्याला? 500 रुपये. या दोघांची जर बेरीज केली तर 2500 रुपये हे काय होणार? आपली रास. तर 2500 रुपये ही रास. कधी कधी पेपरमध्ये विचारतं रास. लिहा. नेक्स्ट वाला बघा. एका दुकानदाराने एक वस्तू 100 रुपयामध्ये घेतली. दुकानदाराने त्या वस्तूची किंमत 100 रुपयाने वाढून छापली, आणि छापलेली किंमतवर 50% सूट दिली, तर दुकानदाराला त्या वस्तूवर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? आता हा मजा केल्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या. तुम्ही समजू शकता. बघा, साधं जनरल थोडंसं डोकं लावलं तरी पण हा प्रश्न न कळी करता सॉल्व्ह होऊन जाते. बघा, एका दुकानदाराने एक वस्तूमध्ये 100 रुपयामध्ये खरेदी केली. बघा, खरेदी केली 100 रुपयाला. बघा, दुकानदाराने त्या वस्तूची किंमत 100 रुपयाने वाढवून छापली. आता याच्यावर याने छापले म्हणते 100 रुपये वाढवून. ठीक आहे. 100 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि त्याच्यावर 100 रुपये जास्त वाढवून किंमत छापली. तर आता किती रुपये छापणार? तो 200 रुपये छापणार. आता 200 रुपये छापल्यानंतर मध्ये त्याने 50% डिस्काउंट दिलं. 50% काय केलं? सूट दिली. तर 50% त्याच्यावर डिस्काउंट देणार. आता कोणालाही साहजिकच माहित आहे की 200चा 50% भाग जर म्हटलं डिस्काउंट तर 100 रुपये काय करेल? कमी करेल. तर 200चा 50% डिस्काउंट म्हटलं तर किती येणार? 100 रुपये तो मायनस करेल. आता 200 रुपयामधून 100 रुपये मायनस केले तर किती रुपयाला विक्री करणार? तर विक्री करणार तो 100 रुपयाला. बरोबर ना? 100 रुपयाला विक्री करा. तर आता आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं की ह्या व्यवहारात सांगा बा नफा झाला का तोटा झाला. आता 100 रुपयाला कोणती वस्तू खरेदी करताय, 100च रुपयाला विकत आहे, तर ना नफा होणार ना तोटा होणार, काहीच नाही होणार. 0% नफा तोटा होणार. तर 0% आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे सर्वचे सर्व प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. आता इथं म्हणत आहे 4A अधिक 5B बरोबर दिला 100. दोन इक्वेशन दिले, दोन व्हेरिएबल दिले आपल्याला. बघा, 4A अधिक 5B बरोबर दिला 100. A मायनस B बरोबर दिला 16. तर A क्यूब प्लस बी क्यूबची किंमत किती असेल? बघा, 4A प्लस 5B. बघा इथं मी स्टेटमेंट लिहितो. 4A प्लस 5B बरोबर दिला आपल्याला 100. आणि दुसरा स्टेटमेंट दिलाय A मायनस B बरोबर दिलाय 16. ठीक आहे ना. तर तिथून आपल्याला दोन्ही स्टेटमेंट सारखे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा, इथं किती आहे? 4 आहे, इथं एच आहे, इथं 5 आहे, इथं खाली ए आहे. एक तर आपण कोणत्याही एका समीकरणाला सारखं करण्याचा प्रयत्न करा. एक तर 4ला सेम करा, नाही तर 5ला सेम करा. तुम्ही कशाची किंमत सारखी करू शकता? फक्त एकाची सेम करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण कॅन्सल करू शकू. बघा, इथं 4 आहे, इथं 4 ए करा. इथं 4 येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सर्वच्या सर्व स्टेटमेंटला 4ने गुणाकार करावा लागेल. आता या सर्व स्टेटमेंटला जर 4ने गुणाकार केला तर वरचं स्टेटमेंट तसंच राहणार. 4A प्लस 5B बरोबर 100. इथं तसंच राहणार. आता हे दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण 4ने गुणाकार करू पूर्णच्या पूर्ण समीकरणाला. मग 4A मायनस 4B बरोबर 4 चौक किती होते? 16 चौक किती होतं? 64. आणि आता इथं आल्यानंतर काय करावं लागतं? यांचे चिन्ह बदल करावं लागतं. चिन्ह बदल करावं लागतं. तर मग इथे काही चिन्ह नाही आहे म्हणजे हा मायनस होणार. इथे मायनस आहे तर हा प्लस होणार, हा मायनस होणार. या दोघांचे चिन्ह जर सर्वांचे चिन्ह बदल केल्यानंतर काय होते? हा वरचा प्लस हा मायनस ते कॅन्सल झाले. तर 5B मधून 5B प्लस आहे आणि 4B पण प्लस आहे. हे किती होणार? 9B.
या दोघांची बेरीज आणि या दोघांची वजाबाकी. 100 मधून 64 मायनस झाले किती राहतात 36. तर बी बरोबर किती होणार 36. हा 9 इथे गुणिला इकडे आल्यानंतर भागेला. तर बी बरोबर किती येणार, बी बरोबर 9 चौक किती होतात 36. तर बी ची किंमत आली आपल्याजवळ 4. तर बी ची किंमत आली 4. आता कोणतेही दोन स्टेटमेंट पैकी कोणते एका स्टेटमेंटमध्ये आपण किंमत ठेवू शकतो आणि उत्तर काढू शकतो. बघा, पहिलं स्टेटमेंट घ्या किंवा दुसरं घ्या, कोणतंही घ्या. मी हे घेतो ए मायनस बी. ए मायनस बी बरोबर किती दिला 16. ए मायनस बी ची किंमत दिली आहे 16. तर बी ची किंमत किती आहे आपल्याकडे मित्रांनो 4. तर बी ची किंमत ठेवा इथं. तर ए मायनस 4 बरोबर आहे इथं 16. 4 त्या बाजूने जाणार, मायनस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार प्लस. तर ए बरोबर काय होणार 16 प्लस 4. तर ए बरोबर किती होणार 20. तर ए ची किंमत किती आली 20. तर ए ची किंमत आली आपल्याकडे 20 आणि बी ची किंमत किती आपल्याकडे 4. ए ची किंमत 20 आणि बी ची किंमत 4 आहे. आता या स्टेटमेंटमध्ये किंमत ठेवा, आपल्याला जे विचारलं असेल ते. तर ए क्यूब विचारला. आता ए क्यूब म्हणजे ए ची किंमत किती आहे 20 आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे 20 चा वर्ग, 20 चा घन सॉरी, प्लस त्याच्यानंतर बी क्यूब विचारलं. बी क्यूब म्हणजे बी चा तिसरा घात विचारलं. बी ची किंमत किती आहे 4. 4 चा घन. या दोघांची बेरीज करायची. 20 चा घन जर म्हटलं तर किती होतं 8000 प्लस 4 चा घन जर म्हटलं तर किती होते 64. या दोघांची बेरीज विचारली होती 8064 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 8064 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, काही नाही, डिटेल जर केलं तरी पण सोपी इझी मेथडनं होऊन जाते. ठीक आहे, एकदा बघून घ्या समजून जाईल. चलो आगे. अमित आणि सुमित यांच्या वयाची बेरीज आहे 81. सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे, तर सुमितचे वय किती. हे जेवढेही प्रश्न झालेले आहे हे सर्वच्या सर्व पोलीस भरतीला आलेले आहे 2019 पासून ते 2024 पर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक करा. रिपीट बरेचसे प्रश्न होत राहतात, बरेच सेम टू सेम. याच्यातले आपण जेवढी प्रॅक्टिस करणार ना त्यामधले कितीतरी प्रश्न रिपीट होणार आणि कितीतरी प्रश्न रिपीट होऊन आलेले आहे. लक्ष ठेवता तुम्ही. लगा पाचवा प्रश्न. अमित आणि सुमित यांच्या वयाची बेरीज आहे 81 वर्ष. अमित आणि सुमित यांच्या वयाची बेरीज किती दिली आहे 81 वर्ष. ठीक आहे, पुढचं स्टेटमेंट दिलं सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे म्हणते. सुमितचं जे काही वय आहे अमितच्या वयाच्या दुप्पट आहे, असं आपण गृहीत धरलं की अमितचं वय x आहे आणि सुमितचं वय त्याच्या दुप्पट आहे म्हणते. अमितच्या वयाच्या दुप्पट सुमितचं वय आहे, म्हणजे सुमितचं वय किती राहणार 2x वर्ष. आता म्हटलं की त्या दोघांच्या वयाची बेरीज बघा, सुमितचं वय 2x आहे, अमितचं वय x आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज 2x अधिक x, या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली आपल्याला 81 वर्ष. तर बघा 2 आणि 1 किती होतात 3x बरोबर दिला 81 वर्ष. सॉरी 81 वर्ष. तर x बरोबर किती होणार, तर x बरोबर किती होणार, x बरोबर होणार 81 भागेला 3. सॉरी 81 भागेला 3. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 7 21, म्हणजे x बरोबर किती आला 27. भाग वगैरे आला पाहिजे आपल्याला, पाडे गिडे आपल्या पाठ असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर x ची किंमत किती आली 27 आणि आपल्याला विचारलंय सुमितचे वय सांगा. तर सुमितचं वय किती मानत आहे, सुमितचं वय मानलं आपण. बघा सुमितचं वय किती मानलं होतं 2x वर्ष. एका x ची किंमत काढली 27, तर 2 गुणिला करा 27, तर 27 दोन्ही किती होतात 54. तर सुमितचं वय किती असेल 54 वर्ष. तर 54 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला. राजू एक काम 10 दिवसात करतो, विकी 12 दिवसात करतो आणि टिंकू 15 दिवसात करतो. हे तिघेही काम सोबत सुरू करतात, पण विकी 2 दिवसानंतर काम सोडून जातो. तर उरलेले काम राजू आणि टिंकू किती दिवसात संपवतील. बघा बराचसा प्रश्न आहे, खूप छान पद्धतीने आहे, इतका अवघड पण नाही. बघा बघा राजू म्हणते एक काम 10 दिवसात करतो. राजू जो काही आहे तो एक काम 10 दिवसामध्ये करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विक्की जो काही आहे म्हणते हा तो तेच काम 12 दिवसामध्ये करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे टिंकू हा तेच काम किती दिवसात करतो 15 दिवसात. तर आता आपल्याला एवढं काम काय पाहायचं आहे की अशी संख्या मानायची ज्याला 10 12 15 ने भाग जाणार. तर 10 12 15 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 60. आपण असं गृहीत धरले की टोटल काम किती आहे 60. टोटल एकूण काम किती करायचे आहे 60. म्हणजे आपण पाहिलं 10 12 आणि 15 ने भाग जाणारी संख्या म्हणजे त्याचा काय मानला एलसीएम. तर टोटल काम किती आहे 60. 60 काम करायचे या तिघांना मिळून. बघा 10 ने याला भाग दिला उत्तर येते 6, 12 ने भाग दिल्यानंतर 5 आणि 15 ने भाग दिल्यानंतर 4. हे जे काही निघालं 6 5 4 हे निघाली यांची कार्यक्षमता, म्हणजे कोण किती काम करू शकतो. म्हणजे हा जो काही आहे कोण आहे राजू एका दिवसामध्ये किती काम करतो 6. हा होता विकी एका दिवसामध्ये 5 काम करतो आणि टिंकू एका दिवसामध्ये किती काम करू शकतो 4. आता पुढे प्रश्न वाचा. हे तिघे एक काम सोबत सुरू करतात, परंतु विकी 2 दिवसानंतर काम सोडून जातो. बघा राजू पण असेल प्लस विकी पण असेल प्लस टिंकू असेल, यांनी दोघांनी एकत्र येऊन 2 दिवस पर्यंत काम केलं. किती दिवस काम केलं 2 दिवस. 2 दिवसानंतर काम सोडून गेला म्हणते विकी, परंतु 2 दिवस तर या तिघांनी एकत्र काम केलं असेल. या दोघांनी तिघांनी एकत्र येऊन 2 दिवस काम केलं, तर किती काम केलं. बघा राजू करते एका दिवसात 6 काम, विकी करते एका दिवसात 5 काम आणि टिंकू करते एका दिवसात 4 काम. हे तिघही एकत्र आलेत एका दिवसामध्ये किती काम होते 6 4 10 10 5 15 काम होतात
2 दिवसामध्ये यांनी किती काम केले असेल? 2 दिवसामध्ये यांनी 30 काम केले असेल. किती काम केले? 30 काम. तिघांनी मिळून किती काम केले असेल? 2 दिवसामध्ये 30 काम. आता आपल्याला टोटल काम किती करायचे होते? 60 काम करायचे होते. त्याच्यापैकी 2 दिवसामध्ये यांनी 30 काम केले, तर काम शिल्लक राहिले किती? तर 60 मधून 30 काम झाले. तर शिल्लक राहिलेलं काम किती आहे? इथं लिहितो लागेल. तर शिल्लक काम किती राहिलं? तर शिल्लक काम किती राहिलं मित्रांनो? शिल्लक काम राहिले 30. आता शिल्लक काम राहिले 30. आता कोण काम करायसाठी शिल्लक राहिले बघा. हा आता निघून गेला विकी. आता शिल्लक राहिले कोण? राजू आणि टिंकू. बरं, राजू एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 6. आणि टिंकू एका दिवसामध्ये किती काम करतो? 4. आणि शिल्लक राहिले काम किती आपल्याला? 30. दोघंही एकत्र आले तर एका दिवसात किती काम करते? 6 आणि 4 किती? 10 काम करते. तर 30 काम करण्यासाठी यांना किती वेळ लागला असेल? 0 0 कॅन्सल झाला. तर 30 काम करण्यासाठी यांना 3 दिवस लागले असेल. तर 3 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिल्लक काम यांनी किती दिवसात केलं? 3 दिवसात यांनी शिल्लक राहिलेलं काम केलं असेल. चलो आगे. रुपेश, दिनेश आणि महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात म्हणजेच गुणोत्तर अनुक्रमे 2, 3, 4 असे आहे. तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन सांगा किती आहे? बघा, सरासरीचं सूत्र आहे आपल्याला माहित आहे, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. परत सांगतो एकदा. बघा, सरासरी जर आपल्याला काढायची आहे तर एक सूत्र आहे आपल्याकडे. सरासरी बरोबर असते एकूण संख्यांची बेरीज. भागेला किती असते मित्रांनो? भागेला असते एकूण संख्या. एकूण संख्याची बेरीज भागेला असते एकूण संख्या. बघा, सरासरी किती दिली आहे? सरासरी वजन दिले 15 किलोग्राम. सरासरीची किंमत दिली आहे 15. एकूण संख्या आपल्याला माहित नाही, तर आपण मानून घ्या एक्स एक्स एक्स. प्रमाण दिलाय ना आपल्याला, काय दिलाय? रेशो दिलेला आहे. आपल्याला ओरिजिनल संख्या काढायच्या काय आहेत, तर आपण यावेळेस काय रेशो जर दिला असेल तर आपण एक्स एक्स मानलं तरी चालते. आपण बघा, पहिली संख्या असेल 2x, दुसरी संख्या आहे 3x आणि तिसरी संख्या 4x. या तिन्ही संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. किती संख्या आहे? 1 2 3. भागेला करा 3. ठीक आहे. आता करा चेंज. आता 3 इथे भागेला इकडे गेल्यानंतर गुणेला, तर म्हणजे 15 गुणेला 3 बरोबर या सर्वांची बेरीज करा. 4 आणि 3 किती होतात? 7. 7 आणि 2 किती होतात? 9x. तर 15 गुणेला 3 बरोबर इथं आहे 9x. बघा, हा x ची किंमत काढायची, x ला इथेच ठेवा आणि 9 इथे गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. गुणाकार केला असता नसता केला तरी चालू असतं. बघा, 3 1 3 3 3 9 आणि 3 5 किती होतात? 15. म्हणजे x ची किंमत फायनल आपल्याकडे किती आली आहे? x ची किंमत आली 5. तर x ची किंमत आली 5. आपल्याला विचारलं तर रुपेश, दिनेश आणि महेशचे वजन सांगा किती. तर रुपेशचं वजन मानत होतो आपण, रुपेश आहे, नंतर कोण आहे? दिनेश आहे, नंतर आहे महेश. तर रुपेशचं वजन मानलं होतं आपण 2x वर, आणि दिनेशचं मानलं होतं आपण 3x, आणि महेशचं मानलं होतं आपण 4x वजन. एका x ची किंमत किती काढली आपण? एका x ची किंमत काढली 5. तर 2 गुणेला 5. 5 दोन्ही किती होतात? 10. बघा, 10 ने सुरुवात झाली पाहिजे. तर 10 इथे नाही, 10 इथे नाही, 10 दोन्ही ऑप्शन मध्ये. बघा, इथे आणखी ठेवून पाहू दिनेशची किंमत. दिनेशचे वजन किती? x ची किंमत 5 आहे, तर 5 तरी किती होतात? 15. 10 नंतर 15 पाहिजे, तर 10 नंतर 15 नाही, तर इथंच आहे. हे पहिल्याच नंबरचं ऑप्शन आहे. गुणेला करा 5. 5 चोक किती होतात? 20. म्हणजे 10 15 20 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. त्या तिघांचं वजन विचारलं होतं किती? तर 10 15 20. 10 15 20 आपल्या फायनल उत्तर आहे. ठीक आहे. चलो आगे. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी दिलाय 72. त्या संख्या 3 4 या प्रमाणात आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता आपल्याला बघा, तुम्ही ट्राय करा एकदा. बघा, मसावी दिलाय 6 असून लसावी दिलाय 72. जेव्हाही आपल्याला लसावी आणि मसावी माहित आहे, लसावी भागेला जर मसावी केला तर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळते. असामायिक अवयव मिळतात किंवा असामायिक अवयवांचा गुणाकार मिळते. बघा, लसावी दिलाय 72. 72 दिलाय लसावी, मसावी दिलाय 6. 6 ने जर याला भाग दिलं तर उत्तर किती आपलं? 12 येते. 6 1 साइन गुणी 12 बरोबर आहे. 12 आलं आपलं उत्तर. बरोबर आहे, 12 आलं उत्तर. आणि 12ला आपण 12चे 2 असामायिक अवयव आहे, म्हणजे याचे फॅक्टर पाडायचे. तर 12चे 2 फॅक्टर जर पाडले तर 3 गुणेला 4 म्हणू शकतो आपण. असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यामध्ये कोणी सामायिक नसलं पाहिजे. आणि 3 गुणेला 4 म्हणजे होतात 12. असामायिक अवयव किती आला आपला? 12. 12चे 2 फॅक्टर पडले 3 गुणेला 4. आणि ऑलरेडी इथं 3 गुणेला 4च दिलं होतं. मला ते सांगायचं होतं की लसावी भागेला मसावी केलं तर असामायिक अवयव मिळतात. तर लसावी दिलाय, मसावी दिलेला, आणि त्या 2 नंबरचे फॅक्टर पण दिले असते. जेव्हा 2 नंबरचा मसावी पण दिलेला आहे, लसावी दिलेला आहे, 2 नंबरचं प्रमाण दिलंय, तर आपण डायरेक्ट या प्रमाणाला जर गुणाकार केला ना, म्हणजे 3 4 हे प्रमाण दिलं होतं
आणि याला जर मसावीने गुणाकार केला तर आपल्याला डायरेक्ट त्या संख्या प्राप्त होतात. म्हणजे त्याला मसावी लसावी दोन संख्येचा गुणाकार वगैरे हे करण्याची काही गरज नाही पडत, ह्या भानगडमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. बघा आपण इथून डायरेक्ट उत्तर काढू शकतो. त्या दोन संख्येचे प्रमाण दिलाय आणि त्यालाच गुन्हेला मसावी करून घ्या. इथे येणार 18 आणि इथे येणार 24. त्या दोन संख्या कोणत्या? 18 आणि 24. तर 18 आणि 24 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हाही प्रश्नामध्ये लसावी दिलाय मसावी दिलाय आणि दोन संख्येचा रेशो दिलेला आहे, तर दोन संख्येचा रेशो दिलाय तर त्याला आपल्याला दोन संख्या विचारला असेल तर मसावीने गुणाकार केला तर आपल्याला त्या दोन संख्या प्राप्त होतात. चलो आगे. एक बस 240 किलोमीटर अंतर 480 मिनिटात जाते. 240 किलोमीटर अंतर 480 मिनिटामध्ये जाते, तर तीच बस 120 मिनिटात किती अंतर जाईल? बघा इथे आपण असं चलनमध्ये पण नेऊ शकतो. बघा 240 किलोमीटर म्हटलं होतं, किलोमीटर आणि सगळे मीटर मध्ये दिलेलं आहे, तर आपण काय करू याला मीटर मध्ये आणू. ते 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते, तर याला 1000 ने गुणाकार जर केला तर 2,40,000 मीटर झाला आहे. 2,40,000 मीटर किती मिनिटामध्ये? 480 मिनिटामध्ये. ठीक आहे ना. आपल्याला जात होते 120 मिनिटामध्ये. 120 मिनिटामध्ये किती अंतर झालं? 120 मिनिटामध्ये किती अंतर जाणार? करा क्रॉस गुणाकार. 2,40,000 मीटर गुन्हेला येणार 120 आणि भागेला येणार 480. थोडा आता भाग. 0 ने 0 कॅन्सल झाला, तर 12 एक 12 आणि 12 चौक होतात 48. 4 एक 4, 4 सखम 24, म्हणजे हे येणार 60,000 मीटर. 60,000 मीटर अंतर पार करेल. तर 60,000 मीटर आपलं उत्तर राहणार. 60,000 मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. 60,000 मीटर. 60,000 मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर. चलो ठीक आहे, समजलं. जिथे काही आवश्यकता नाही, जिथे काही गरज नाही आहे, त्या प्रश्नाला सॉल्व्ह इझिली होऊ शकते, तर मी तिथे काही मेन्शन करत नाही. तर हे साधे साधे जनरल सेन्सचे प्रश्न आहे. ठीक आहे, चलो आगे. ताशी 40 किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या 600 मीटर लांबीच्या मालगाडीला 600 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती सेकंद लागतील? बघा सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. तर अंतर बरोबर काय असतं? अंतर बरोबर असते वेग गुणेला असता वेळ आणि गुणेला असते 518 मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करत. आता सांगितलं जर आपल्याला एखाद्या गाडीला एखादी गाडी असेल ती एखाद्या बोगद्याला पार करताय किंवा एखाद्या पुलाला पार करताय, तर सोबत सोबत काय करणार? ती स्वतःचं अंतर आणि त्या पुलाचं अंतर किंवा त्या बोगद्याचं अंतर, या दोघांची अंतराची काय होणार? बेरीज होणार. बघा इथं म्हणत आहे की 40 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची गाडी आहे. तर 600 मीटर लांबीची गाडी आहे, 600 मीटर लांबीची काय आहे? तर गाडी आहे. 600 मीटर लांबीच्याच मालगाडीला 600 मीटर लांबीचीच मालगाडी पार करत आहे. कितीच्या स्पीडने जात आहे? 40 किलोमीटर पर आवर या स्पीडने जात आहे. तर किती वेळात पार करून जाईल? आपल्याला टाइम काढायचा आहे. गुणेला 518. मग आता इथं भाग द्या. जर भाग जर दिला, भाग तर इथं 2 ने जाऊ शकते, नाही तर यांची बेरीज करून घ्या. हे किती होतात? 1200 आणि हा 18 इथे भागेला इकडे आल्यानंतर काय होणार? गुणेला 18 आणि हे सर्व इथे गुणेला दिसतात, इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. म्हणजे 40 गुणेला येणार 5 आणि बरोबर येणार एक्स. एक्स म्हणजे काय येणार? वेळ. आता थोडा भाग. 0 ने 0 कॅन्सल झाला आधी. 4 एक 4 आणि 4 त्रिक किती होतात? 12. 5 एक 5 आणि 5 सक 30. 18 सक किती होते? 18 सक किती होतात मित्रांनो? 8 सकम 48, 8 हातच्या आले 4, 6 एक 6, 6 4 होते 10, 108. 108 सेकंद लागेल. तर 108 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. 108 सेकंद वेळ लागेल. त्या मालगाडीला पार करण्यासाठी किती वेळ लागेल? 108 सेकंद. ठीक आहे, चला. एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या किती? तर जेव्हाही लहानात लहान मोठ्यात मोठी, म्हणजे हे लसावी मसावीचे प्रश्न राहतात. जेव्हाही प्रश्नामध्ये लहानात लहान कमीत कमी असे शब्द आले तर त्या सरळ सरळ त्या संख्येचा काढा लागते लसावी. बघा आपल्याला इथं म्हणत आहे 8, 9, 10, 15, 20 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते, तर अशी लहानात लहान संख्या शोधा कोणती? तर आपण सरळ सरळ त्या संख्येचा काढून घ्यायचा लसावी. बघा 8 नंतर आहे 9 नंतर आहे 10 नंतर आहे 15 नंतर आहे 20 असे कॉलम मारून घ्या. या संख्येचा काढून घ्या लसावी. म्हणजे अशी लहानात लहान संख्या शोधायची की या संख्येने भाग जाणार. बघा आता या सर्व संख्यांना भाग देणारी एखादी संख्या जर आठवत असेल तर आपल्याला भाग देणारी कोण भाग देऊ शकते? 3 ने इथे भाग जातो, इथे जातो आणि इथे नाही जात, परंतु 2 संख्येला जातो. 3 ने सुरुवात करू किंवा 2 ने सुरुवात केली तरी चालते. 2 ने भाग देऊ. बघा 2 ने जर 8 ला भाग दिला उत्तर येते 4. 2 ने 9 ला भाग जात नाही तर पूर्ण भाग गेला तर द्यायचा, नाही जात असेल तर नाही द्यायचा. बघा आता 2 ने 9 ला भाग जात नाही, राहू द्या. 2 ने 10 ला भाग दिला 5, 2 ने 15 ला पण भाग जाणे नाहीये आणि 2 ने 20 ला भाग दिला उत्तर आला 10.
परत आता 2 ने भाग जातो का? परत जातो 2 ने भाग, द्या 2 ने भाग. 2 दोन्ही 4, इथे 9 ला जाणार नाही, इथे नाही जाणार, इथे येणार 15 आणि इथे येणार 5. परत आता 2 ने पण जातो किंवा 3 ने भाग जातो किंवा 5 ने भाग जातो. बघा 5 ने भाग जातो, इथे जाणार नाही, इथे 9, 5 एक 5, 5 त्रिक 15, 1. परत आता 3 ने भाग जातो. बघा इथे 2 जशाच तसे, 3 त्रिक 9, 1, 3 एक 3, 1. परत आता 2 ने भाग जातो, सॉरी 3 ला 3 ने भाग जातो, इथं 2, 1, 1, 1, 1. परत 2 ला 2 ने भाग जातो, 1, 1, 1, 1, 1. आता ज्या ज्या संख्येने आपण भागलं होतं, आता हा भागाकार कुठपर्यंत जाऊ द्यायचा? जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत. आता आपण ज्या ज्या संख्येने आपण भागलं होतं त्यांचा करायचा गुणाकार तो राहता आपला लसावी. हे साधे साधे जे बेसिक विद्यार्थी ज्यांना काहीच येत नाही त्यांनी अशा पद्धतीने लसावी ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा. मग याच्या शॉर्टकट वगैरे कसं मारायचं ते नंतर बघू आपण. 3 दोन्ही किती होतात? 6. साइन त्रिक किती होतात? 18. 18 पंचे किती होतात? 90. 90 गुणिला 3 म्हटलं किती होतं? 90 गुणिला 2 म्हटलं तर किती होतात? 90 दोन्ही 180. 180 गुणिला 3 म्हटलं किती होतं? 360. म्हणजे आपला लसावी बरोबर किती आला? लसावी आला 360. परंतु आपल्या प्रश्नामध्ये म्हटलं तर प्रत्येक वेळी 5 बाकी राहिले पाहिजे. प्रत्येक वेळी किती राहिले पाहिजे? बाकी 5 बाकी राहिले पाहिजे. तर आपण काय करायचं? या लसावी मध्ये 5 ऍड करून द्यायचे. 5 काय करायचे? मिळून द्यायचे. बाकी राहणारे काय संख्या म्हणजे लसावी. म्हणजे आपल्याला काय करायचं? लसावी काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे बाकी राहत आहे ना तर ते बाकी ऍड करून घ्यायचे म्हणजे ती संख्या मिळणार आपल्याला. बघा बाकी किती राहत होते? 5. म्हणजे आपली संख्या कोणती राहणार? 365. जेव्हा या 365 ला 8, 9, 10, 15, 20 ने भाग द्यायला जाणार 360 पर्यंत एक्झॅक्ट भाग देणार, बाकी देणार किती? 5. म्हणजे 365 ती संख्या राहणार. 365 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चलो आगे. एका पिशवीत मध्ये 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू आहेत आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? बघा आता तुम्ही हिला डिटेली करू शकता. आणखी जेव्हाही कधी असा प्रश्न भेटणार आपल्याला एवढे सोडून तर आपण काय करायचं? तेवढे सोडून सर्वांची करायची बेरीज. पहिले बघा 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व लाल, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल आहे, नंतर 19 सोडून सर्व हिरवे आहे. बरोबर ना? असे 4 रंगाचे आहे. या सर्वांची रंगांची करून घ्या बेरीज पहिले. 9 1 10, 10 2 किती होतात? 12, 2 हात चालला 1, 2 2 4 2 6 1 7. हे आलं 72 बेरीज. आता इथं आल्यानंतर आपण बघायचं की किती प्रकारचे चेंडू आहे. चेंडू राहणार, फुले राहणार, काही बनणार एवढे सोडून डायरेक्ट त्याचा शॉर्टकट आहे. बघा त्या सर्व संख्येची काय केली आपण? बेरीज केली. बेरीज आली आपल्याकडे 72. 72 बेरीज आली. किती रंगाचे चेंडू होते? 4 रंगाचे चेंडू होते. तर आपण काय करायचं? याला 3 रंगाने भाग द्यायचा म्हणजे एक प्रकार कमीने भाग द्यायचा. जर इथे 5 रंगाचे चेंडू असते तर आपण काय केलं असतं? त्याला 4 ने भाग दिला असता, एक प्रकार कमीने भाग द्यायचा. मग आता इथे 3 ने भाग जर दिला, सॉरी 3 एक 3, 3 दोन्ही किती होतात? 6 आणि 3 चौक किती होतात? 12. बरोबर ना? तर 24 चेंडू असतील. त्या पिशवीत एकूण किती चेंडूची संख्या असेल? 24. 24 त्रिक 72. चलो ओके. एका परीक्षा कक्षेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक नेमणूक झाली आहे. तर अशा 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेत बसले. जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत. म्हणजे किती विद्यार्थी बसले? 16 शिक्षक म्हणजे 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहे. 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहे. अशा 16 शिक्षकांची निवड झाली म्हणते. बघा प्रश्न व्यवस्थित वाचत चाल. 35 विद्यार्थी आहे, 35 विद्यार्थी आहे, त्याच्या मागे 2 शिक्षक लागतात. अशी नेमणूक होते म्हणते. 35 मागे किती? 2 शिक्षक. म्हणजे एक परीक्षा असेल त्याच्यामध्ये 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहे. अशी एकूण किती शिक्षकांची निवड झाली? 16 शिक्षकांची निवड झाली. 16 शिक्षक लागले. 16 शिक्षकांची निवड झाली. बघा आता आपल्याला विचारला की विद्यार्थ्यांची सांगा किती संख्या असेल. बघा आता तुम्ही थोडं गौर नजरेने जर पाहिलं, बघा 2 ची हे किती पट झाली आहे? 8 पट झाली. 2 ची हे किती पट झाली? 8 पट. ती या 35 ची पण 8च पट होणार. कारण की 2 शिक्षक म्हणजे 35 विद्यार्थी, तर 16 शिक्षक म्हणजे किती विद्यार्थी? तर 2 ची हे किती पट आहे? 8 पट. तर 35 ची 8 पट किती होते? 8 पंचे 40 0, हातचे आले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 किती होते? 280. तर 280 विद्यार्थ्यांची संख्या असेल. तर 280 आपल्या प्रश्नाचं करेक्ट वाला उत्तर आहे. ठीक आहे. साधं कॉमन सेन्स वाला गोष्ट राहते. बघा तुम्ही थोडं मांडणी करायची आणि वाचायचा प्रश्न बरोबर तुम्हाला समजून जाणार. ठीक आहे, चलो आगे. एका आयताची परिमिती दिली आहे 64 सेंटीमीटर, त्याची लांबी दिली आहे 17 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती सेंटीमीटर आहे? बघा एका आयताची परिमिती दिली आहे तर इथं सूत्र माहित पाहिजे आयताची परिमितीचं. आयताची परिमितीचा एक फॉर्म्युला आहे. आयताच्या परिमितीचा एक फॉर्म्युला आहे 2 कंसात लांबी अधिक असते रुंदी.
2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे त्याचा फॉर्म्युला आहे. आपल्याला दिली आहे परिमिती. परिमिती किती दिली आहे 64. परिमितीची किंमत दिली आहे 64, 2. त्याच्यानंतर आणखी एक डाटा दिला लांबी. लांबी किती दिली आहे 17. लांबीची किंमत दिली आहे 17. आपल्याला विचारलं रुंदी किती असेल, तर रुंदी आपल्याला माहित नाही, तर आपण मानून घेतलं x आहे रुंदी. ठीक आहे. बघा आता ह्या 2 इथे गुन्हेला इकडे आल्यानंतर काय होणार भागीला, तर म्हणजे 64 भागीला येणार 2 बरोबर इकडे 17 अधिक रुंदी. तर बे एक बे, बे त्रिक 6 बे त्रिक 6 बे दोन्ही 4 बरोबर ना, 32 येणार. 32 बरोबर 17 अधिक x. तर आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 17 इथे प्लस मध्ये इकडे आल्यानंतर मायनस मध्ये, तर 32 मायनस 17. तर 32 मधून 17 मायनस झाले मित्रांनो किती राहतात, x ची किंमत येणार आपल्याकडे 15. x बरोबर किती येणार 15. तर x म्हणजेच काय मानत होतो आपण रुंदी, सॉरी x म्हणजेच काय म्हणत होतो आपण रुंदी. रुंदी किती असेल त्याची 15 सेंटीमीटर. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये इतकंच बघू आपण. पटकन लवकरात लवकर पुढचा लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. जेवढे प्रश्न झाले असेल त्यांची एकदम जबरदस्त प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिसमुळेच तुम्हाला गणितामध्ये स्कोअर भेटणार. प्रॅक्टिसमुळे तुमचं सर्व काही डिफेंड आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिसवर जास्त भर द्या. ठीक आहे, बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.